बघा चेंज केलं, पहिलं AC लावून दिली आणि तुम्हाला दिसत असत सगळं आपल्या घरात पसरा बघा, एवढा पसरा झाला येण्यासारखा, काय विचारू नका. आता होणारच 8 दिवस मी हातच नाही लावला आणि कोणाच वेळ नाही, दीदीला वेळ नाहीये, यश अजिबात घरात नसतोय, साहेबांचं काम खूप चालू होतं त्याच्यामुळे कोणालाच वेळ नाही आणि मला बरं नसतं त्याच्यामुळे मी कामाला हात नाही लावलाय. असू देत म्हटले नेहमी काय आपण 12 महिने कामच करतो, थोडंसं रिलॅक्स होऊन घेतलं. आता थोडंसं फटाफट आवरून घेते ताई नो, खूप गोंधळ झालाय. आता फूड प्रोसेसरचा बॉक्स इथे ठेवलाय आणि का तर त्याच्यामध्ये भांडे ते अजून काढायचे, कुठे ठेवायचे, कुठे. किती रात्री बांगड्या आणल्यात बघा. आता मी हे आवरत होते तेव्हा मला रात्री दाखवल्या, पण मी म्हटलं अंथरून आवरत नको काही घेणार. तिने छान बांगड्या आणल्या, तर यांचा ट्रेंड निघालाय बघा नवीन बांगड्यांचा. या 1 डझन बांगड्या आणल्यात तिने, 1 डझन आणल्यात एकच कलरच्या. आता बघा अशा घालतात ना वेगळ्या वेगळ्या कलरच्या बांगड्या, अशा हात भरून बघा, तर तिने ह्या 120 रुपयाला 2 डझन आणल्यात. या आता नवीन हे निघाल बघा, पूर्ण कलरच्या बांगड्या हात भरून घालतात, तर तिला घालायच्या, तर पाडव्यालाच घालायच्या, तर पण तिला तेव्हा भेटल्या नाही, सेम घेतल्या बघा एवढ्या. तिला एकच कलरच्या हात भरून पाहिजे होत्या, तर हे घेतल्यात तिने. आता उद्या आहे सुट्टी, उद्या असणार तिचा काहीतरी प्लॅन हा सगळा. आणि बघा हे आगाराचं मशीन आहे आणि तुम्हाला बोलली मी मला खांद्याचं दुखणं लागलं, खांद्याचं म्हणजे अर्ध्या पाठीमध्ये, आपल्या अर्ध्या पाठीपासून खूप भयानक दुखणं लागलं मला. तर हे कंटिन्यू बघा, मी म्हणून मी कुठले कामं नाही करत, हे त्याला मॉलिश करायचं असतं असं वेगळं वेगळं. हे मशीन आहे असं मोठं गन मशीन, हे असं पकडून याला हे लावायचं असतं, पुढे असं लावून याला कमी जास्त करायचं. हे असते चार्जिंग वगैरे आहे, चार्जिंग पण असली, पण खूप चांगलं, खूप वर्ष झाले मागवलेले यशने माझ्यासाठी आणि याचा उपयोग खूप छान होतो सगळ्या पद्धतीचा. हाताला पायाला, पाठीला, मानेला, केसांसाठी सगळं असं छान येतं, एकदम सगळे वेगळे वेगळे पार्ट आहे त्याचे. तर हे रोज रात्रीच्या आता असं चाललंय, हे सगळं करून मी सकाळी जरा कामाला उभी राहते. काय करायचं आता. मागे पण मला असा प्रॉब्लेम झालेला, पाठीमध्ये इंजेक्शन घेतलेले आहेत मी, मग ते आता बरेच दिवस झाले आणि पुन्हा चालू झालंय. चला ते सगळं ठेवून देते ना, आवरायला घेते पटापट. याला रोज मला किचन मधून इकडे आणावं लागतं, काही तिकडे काम करतात ओला होईल म्हणून रोज मला इकडे वाटून घ्यायचं, पीठ भिजून घ्यायचं आणि इकडे घ्यायचं, हे रोजचं काम लागलंय. आता त्यांचं किचन आवरल्यावर मी त्याला मिक्सरला तिकडे ठेवणार. हे असं डबल डबल कामं होत आहेत बघा. बाजारमध्ये मी जो चष्मा बनवलेला त्या दादाने मला हा चष्मा बनवून दिला, छान आहे एकदम, जवळचा लांबचा छान बनवून दिला त्याने. क्लिअर दिसतंय, एकदम क्लिअर दिसतंय, पण मी घरात नाही लावत आहे सारखं आता, म्हणजे बाहेर गेलो उन्हात गॉगल पण होणार आणि जवळचं लांबचं वाचन वगैरे करायला पण चांगलं आहे. 2 in 1 झालंय. 2-3 दिवस अक्षरशः अगदी झाडाला सुद्धा पाणी नाही घातलेलं होतं मी, तर मनी प्लांट सुकला आणि बघा अशी पानं पिवळे पडले त्याचे. इतकं हे झालं की मी कोणत्याच कामात लक्ष नाही दिलं. यात थोडं पाणी जमा होतं, हे धुवून काढते. काय परवाई घातलेले कानातले वगैरे ते सुद्धा इथंच पडलेले होते. आज ओला कपडा काय घेतला नाही मी, एकच फक्त सुक्या कपड्याने पुसायचं काम चाललंय, डबल मी काही घेतलं नाहीये. आता लाईटली फक्त थोडीशी आवरावरी आहेत म्हणून.
मारवलाय, एकदम छान वाटतोय. स्कर्ट वगैरे घालते ना दीदी, भारी वाटतं ते तिला, छान दिसत होतं असं. आता झालं चालू इकडं. आता बघा हे 8 दिवसाचे शेड मी पुन्हा जमा करून ठेवले. आता हे उद्या भिजवणार आहे. आज पाण्याचा शॉर्ट आहे म्हणून बाथरूम पण धुतले नाही, फक्त आज टॉयलेट धुतले सकाळी आंघोळीच्या अगोदर. टाकी भरलेली नाही, काल संध्याकाळी मला पाणी झालं नाही, अगदी 10 मिनिट आलेलं, म्हणून मी जास्त पाणी वापरलं नाही. आता हे उद्या एवढे शर्ट भिजत घालणार आहे. पेढा खाल्ला दोघींनी. एवढी काच माझ्याकडून पडली. आता 3-4 दिवस झाले, तेव्हा गडबड काहीतरी करत होते आणि एवढ्या काचा झाल्या. ही काच एवढी पातळ असते ना, पडली पूर्ण घरात काचा काचा झालेली. ते मी पण आवरलं, ताई वाकून झाल्या. पुन्हा डबल ताईंनी पण घेतलं तरी काचा निघाल्या बेकार एकदम. तर आता खूप सांभाळते. आता इथे थोडंसं क्लीन करायचंय. गोमूत्र वगैरे तर वरतीच ठेवते, ताईला आधी पुस्तकाने घेतात ना, म्हणून थोडंसं वरतीच ठेवते. दादाच्या मैत्रिणीचे आंबे देते ना, तिचे मामा अगरबत्तीचे विकतात, तर त्यांचं आहे तिकडे कोकणामध्ये, तर त्यांनी मला ही अगरबत्ती पाठवली चंदनची. छान आहे, मस्त. काय काय येतंय आपल्याला. बघा हे गणपती बाप्पा त्यांनी आपल्याला गाडी बरोबर दिलेत. आता कोणते लावणं होते माहिती नाही, पण हेच लावणार आहे. आपले जे चांदीचे आहेत तेच लावणार आहे, मी हेच लावणार आहे. पण हे जेव्हा गाडी त्यांनी दिली आपल्या, त्याबरोबर गणपती बाप्पा दिलेले. तर चला आता त्या बाजूला सगळं आवरून आले, ताई गेल्यात. आता इकडे आवरायचं. तिकडे बघा अंथरुणांचा पसारा, वरतीच आहे बेडशीट कसं झालेलं आहे, कपड्यांचा गोंधळ आणि सगळी अशी धूळ बसली, चटई वगैरे पडली. अजून इकडे बघा याचे कपडे आता हाताने करायला होत नाही ना, सगळं एक 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 घेऊन असं इथे टाकतोय. हेल्मेटला इथं जागा ठेवलेली आहे. आणि तिची परवा ती जी मी पर्स वापरते ती दिदीने नेली, ती इथेच अडकून ठेवली, तिला लागते. आणि बघा इकडे कपड्यांचा गोंधळ, काय काय पडलाय पसारा. आता हे सगळं थोडंसं पटापट आवरून घेते, बेडशीट बदलते आणि फॅन पुसून काढते. फॅन पण घाण झालाय बघा, एकदम पूर्ण काळा झालाय फॅन. आता हे सगळं पटापट आवरून घेते. आता इकडं कुठली व्हिडिओ घेत नाही, इकडं सगळं आवरते, नंतर तुम्हाला फायनल दाखवते. का तर ट्रायपॉड लावा, इकडे तिकडे करा, तो जेवायला येईल यश, तर माझा सगळा गोंधळ होतो. आला की काही काम करायला देत नाही. मग पटापट आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. ताई ना बघा सगळा असा गोंधळ काढून घेतला. म्हटले बोलले ते नाही दाखवता येईल ना, पण हे बघा असं गाद्यांच्या खाली एवढा कचरा जमा होतोय. असं बघा एवढी घाण कुठून येते काय माहिती, काही कळत नाही. विंडो ओपन असली ना तर इथून असं कचरा इथं गाद्यांच्या साईडला जातो बघा. आणि गाद्या नाही काढल्या तर समजत नाही की कचरा आहेत की नाही बघा. आता 15 दिवस झाले मी गाद्या काढल्याच नव्हत्या. हे चांगलं असं क्लीन करून घेते. आता यांचे कवर काढायचे धुवायला. आता ही ग्रीनवाली कवर काढून घेते. हे बघा अशी हे ग्रीन कवर वरतून आणि याच्या आतमध्ये पण हे गाद्या आहेत. अशा मी 2-2 कवर घालते, म्हणजे का तर हे बघा आतमध्ये गादी एकदम क्लीन राहून जाते. वरती कवर जरी खराब दिसत असले पण आतल्या गाद्या बघा एकदम स्वच्छ आहे. का तर जे धूळ असते बेडशीटवर कवरवर अशीच. आता बघा हे कवर किती घाण झालेले, किती खराब झाले बघा. सांगतं ना मुलांकडून काही ना काही. आता या गाद्या मी अशा टाकते आणि सगळ्यांचे कवर काढून घेते. म्हणजे हे सोपं पडतं असं. अशा चेन लावून घेतलेलं आहे, म्हणजे लावायला आणि कवर काढायला बरं पडतं. यशच्या गोळ्या एवढ्या. आता ते हाताळामध्ये खांद्यामध्ये इंजेक्शन घेतलंय आणि ह्या गोळ्या जर बघा काही नो, एक एक गोळी एवढी इतक्या गोळ्या दिल्यात त्याला. मला बघा ते ह्या तुला पण घे जरा हाड वगैरे दुखता येईल. अजून एक खूप गोळ्यात इतक्या गोळ्यात आहेत. जे इंजेक्शन दिले आता खांद्यामध्ये त्याला, त्यानंतर मग हे सगळे ट्यूब वगैरे लावायला देतात. आणि कारण सर्जरी बोलत होते डॉक्टर, पण आम्ही नाही केली. पहिलं पण त्याला लिगामेंटचा प्रॉब्लेम झालेला होता, आम्ही नाही केली. इंजेक्शन आणि कव्हर झाला. आता पण शोल्डरचा प्रॉब्लेम झालाय, तो इंजेक्शन आणि कव्हर करतोय. आता यावरती इकडे पटापट
चक्की द्यायची बोलते, अजून पण संगीताकडे मला जायला होय ना. चला ताई न झालंच आता माझं. आहे दिसायला एवढं छोटंसं, पण एवढा वेळ जातो बघा. सगळीकडे कपाटांना वगैरे पंख्याला सगळीकडे कपडा मारून घेतला, सगळं आवरावरी करून ठेवली, बेडशीट वगैरे चेंज केलं, दाखवते तुम्हाला. हे बघा सगळं हे चेंज वगैरे करून सगळं हे चांदणं वगैरे ते झाकून ठेवले. का तर त्याला आता इथे कपाटात ठेवले तर त्याला काढायचा प्रॉब्लेम येतो. आता एक हाताने सगळं क्लीन करून घेतलं बघा. या कपाटाला अजिबात काही कचरा दिसत नाही. एक सुका कपडा मारला ना वाळलेला आपला की एकदम क्लीन होऊन जातं. आणि चक्की वगैरे पुसून इकडे ठेवली. हे वेट मशीन इथंच लागतं यशला. हेल्मेट इथे, एक पाण्याची बॉटल त्याला इथंच ठेवलेली असते मी. हे त्याचं प्रोटीन वगैरे, गोळ्या, हेडफोन वगैरे ते काय आहे ते. आणि असं झालं आहे आपलं हे इथलं क्लिनिंग. तर असं छान दिसतं. असं एकदम क्लीन केलं ना. तर मी पंख्याला फक्त कपडाच मारला, ओला कपडा नाही घेतला. आणि असं छान वाटतंय. मग AC वगैरे पुसून काढली. आता तिकडचं घर झालं, तुम्हाला इकडचं दाखवते. साफ केल्यानंतर ताईंना एवढं भारी वाटतं ना. आणि जर आपल्याला बरं नसेल ना, आपल्या घराची दशा आपणच बघू शकत नाही. एवढी बेकार हालत असते घरातली, तुम्हाला काय सांगू. आणि आता बघा, तुम्हाला अगोदर दाखवलं तेव्हा घर कसं होतं आणि आत्ता दाखवते तेव्हा कसं आहे बघा ताईंनो. आणि मला सांगा तुम्ही की बघा, जर आपण झोपून राहिलो किंवा आपण नाही लक्ष दिलं तर काय हालत होऊन जाते. तर हे बघा असं सगळं थोडा वरच्या वर जरी कपडा मारला तरी एवढं क्लीन होतंय. हे बघा आहे आता कुठे काय पसारा, एकदम क्लीन. मिक्सर मी इकडे ठेवला, किचनवरून भांडे वगैरे तर ओलं आहे तिकडे सगळं. ही देवाचे भांडे इथेच ठेवते, इथले इथं घ्यायला होतात. मिक्सरला इकडे ठेवले, नंतर ठेवून देणार इकडे. बेडशीट वगैरे बदलून बघा. हा बॉक्स आता याला जागा करावं लागेल ताईंना थोडीशी कुठेतरी, पण सध्या चाललंय बघा. एक ताई मला बोलत तुम्ही बेडशीट कुठून घेतात, खूप छान आहे. साहेबच आणतात ताई, मला नाही माहिती ते कुठून आणतात, मला नाही माहिती ते. हे बघा सगळं क्लीन करून झाले, फोटो वगैरे पुसून काढलेत. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हा आपला जेव्हा 16 सोमवार उद्यापन होतं त्या दिवशीचा फोटो आहे हा. खूप छान आलेला होता आणि खूप भारी आठवण आहे. रोज बघितला जातो आणि रोज आठवण येते. आणि हे बघा दीदी ती 8वीला होती, हे 6वीला होता. हा तेव्हाचा फोटो आहे. हा पण तेव्हाचा साहेबांचा माझा. आणि मी झाडांना पाणी न घातल्यामुळे मनी प्लांट सुकलाय. वरच्यावर कपडा मारून घेतलाय, पण छान वाटतंय आता बघा. इथले झाड मी एक बाहेर ठेवले. तर आता असं झालंय आपलं घर क्लीन एकदम. आता इथं मी बसते आणि तुम्हाला इकडे दाखवते बघा कसलं स्वच्छ वाटतंय एकदम. पंख्यांना वगैरे कपडा मारलाय फक्त वरच्यावर. तर अशी झालीत आपली क्लिनिंग ताईंनो. कसं छान वाटतंय बघा आता घर. व्हिडिओ घेऊन दाखवतच होते तुम्हाला, तर बेल वाजवली. सिक्युरिटी बिल घेऊन येतो, लाईट बिल. लाईट बिल किती बघा आपल्याला, 3,770 रुपये लाईट बिल. 5,000पर्यंत पण जातं. जेव्हा AC लागते 5,000च्या वरती पण लाईट बिल जातं. काय करायचं, असू द्या. गरमी तर सण नाही होत आहे. साहेब बोलते काय लाईट बिल यायचं ते येऊ दे, पण गरम नाही सण करायचं. आणि आता त्यात एक प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला दाखवते. आता पुन्हा आले बाथरूममध्ये. काय करायचं, मी म्हटले आता बेडशीट वगैरे उशांचे कवर काढले, बेडशीट आणि गाद्यांचे कवर काढले, मशीनला लावते. आणि आता सकाळची एक मशीन झाली माझी, ते कपडे सुकायला घातले. आणि आता जेव्हा लावते बघा मशीन चालू होत नाही, काय होतं दाखवते तुम्हाला मी. बघा ही आपली LGची मशीन आहे. आता इथे बटन चालू केले, हे चालू करते. आणि हेच काय यायला लागलंय बघा, CL. आणि आता फिरवते, अंक यायला पाहिजे. आता मी अर्ध्या तासावर लावणार होते बघा, किती फिरवते. हे बघा स्टार्ट होत नाहीये, अंक पण येत नाही आणि स्टार्ट पण होत नाहीये. हे असं चाललंय. तर मग आता फोन केला तर LG वाल्यांना, काय झालंय काय माहिती आता. आणि कपडे तर मी मशीनमध्ये टाकून बसले, कपडे भरलेत मशीनमध्ये आणि चालू होत नाही. आता बंद करते. कामात काम असं काहीतरी वाढलेलं असते बघा. आता मशीनला काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. आणि मशीन बंद म्हटलं माझी तर हालत खराब होती. तर येईल ते बोलले येतो म्हणून 4-5 वाजेपर्यंत. पाण्याच्या अगोदरच बोलावं लागेल तेव्हा ते, नाही तर मग पाण्याची गडबड त्यांची गडबड होणार. तर चला ताईंनो, आता घरची क्लिनिक दाखवली. मी तुम्हाला बोलत होते की आपण जर जागेला बसलं, 1-2 दिवस जरी बरं नसेल आणि घरात लक्ष नाही दिलं ना, खूप हालत खराब होते. तर म्हणून गोळ्या खाऊन का होईना उभं राहते आणि हे सगळं
करत राहते. कारण कुठली ताई जरी आपण कामाला ठेवली तर आपल्यासारखे क्लिनिंग किंवा आपल्यासारखं स्वच्छ घर कोणतीही ताई करत नाही, मला माहिती आहे. कारण माझं हे सगळं झालेलं आहे, अगोदरचे माझे अनुभव आहेत ताईंनो, त्यामुळे मला माहिती आहे हे सगळं. आपण किती पण पैसे द्या, किती पण कोणाला ठेवा, आपल्यासारखं काम कोण करत नाहीये. मग आपलं येडं वाकडं का असेल ना, पण आपल्याला चांगलं वाटतं. तर ठीक आहे, असू दे. आता या व्हिडिओला इथंच थांबवते ताईंनो. जसं झालं असेल तर सांभाळून घ्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.